टाटा ट्रस्ट, बारा आणि नाम फाउंडेशन सोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार। या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन। केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांविरोधात देशव्यापी बंद। मुंबईच्या बांद्रेतील कामगार आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा। वर्ध्यात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मोर्चा। विविध संघटना मोर्चामध्ये सहभागी। केंद्र सरकारनं विविध 44 कायद्यात बदल करण्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। मुंबई उच्च न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची कानउघडणी। भारतात परतण्यासाठी विजय मल्ल्याला दिली अखेरची संधी। या प्रकरणी याचिकेवर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला। नाशिकमध्ये ज्योतिषाकडून गुंतवणूकदाराची तब्बल 72 लाखांची फसवणूक। शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून केली फसवणूक। शरणपूर रोडवर अंजनीय ज्योतिष केंद्र चालवणाऱ्या सचिन देशमुख याच्यावर सायबर पोलिसात गुन्हा दाखल। HSRPC बनावट नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर कोल्हापूर पोलिसांचा छापा। 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक। नांदेडमध्ये एसटी बसची स्कूटीला धडक। अपघातानंतर स्कूटी चालकाकडून एसटी चालकाला मारहाण। देगलूर नाका परिसरात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। नांदेडच्या कंधार तालुक्यात अपंगत्वावर मात करून सूरज उबाळेकडून 12वीची परीक्षा। दोन्ही हात नसल्यानं पायानं सोडवला पेपर। शिवाजी शिक्षण संस्थेनं उचलला सूरज उबाळे यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।